हाय गायज, गुड मॉर्निंग नाही म्हणता येणार, गुड इव्हिनिंग व्हायला आलेलं आहे. आणि आज आपण चाललेलो आहोत. मी काही झाडं आणलेली, 1 महिना झाला असेल झाडं आणून. सो आता मी लावायचे आहेत. सो त्याच्यामुळे ह्या गोणी आहेत भाताच्या, जे की फाटलेल्या आहेत, मी त्याच्यामध्ये लावणार आहे. का आता आमच्याकडे शेतं पण आहे, भात पण आहे, म्हणजे रान म्हणतात त्याला, तसं पण आहे. खूप मागे जागा पण आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की पाण्याचा, आमच्याकडे खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे. जमीन खाली असल्यामुळे मोस्टली ते वाल होतं, वालाच्या व्यतिरिक्त काही होत नाही. आणि प्रॉब्लेम हा आहे की पाणी नाही येत, आता काय करणार. सो आता चाललेलो आहोत माती आणायला. माती भरून मग आपण त्याच्यामध्ये झाडं काय काय लावायचे ते मी दाखवते. आणि मी शेतावरती असाच बघू, जब तक हे दम तब तक ना झुकेंगे हम. ह्या हिसाबाने मी काही बिया लावलेल्या, तर त्या बिया किती काय उगल्यात ना, मी 2 दिवस शेतावर गेली नाही. सो त्या पण दाखवते. ओके, सो लेट्स गो. सो माती भरून घेतलेली आहे आपण, 1-2 एवढ्या बॅगांना माती भरून घेतलेली आहे. सो आता ह्या मातींमध्ये झाडं लावायची, म्हणजे ते माझ्या घराच्या आसपास पण राहतील. तर माझं लक्ष नसेल तर माझ्या घरातल्यांचं लक्ष असेलच. सो त्या हिशोबाने मी घेतली आणि इथून माती घेतो आहे. हा असाच भाट आहे रस्त्याला. मी लिटरली एवढं घाम आला ना, म्हणजे ह्या कष्टाचं फळ खाण्यामध्ये जी मजा आहे ना, ते दुकानातून विकत घेतल्यावरती नाही आहे. सो हे करून घेते, मग जाऊ आपण घरी. आणि मग घरी जाऊन मग झाडांचं प्लॅनिंग करू की कशात कुठलं झाड कसं लावायचं आहे. म्हणजे कोबी, टमाटर अशी झाडं आहेत. ओके, सो बाय बाय. आणि दाखवते मी आणखीन काय काय आणले आणि काय काय लावायचे ती पण. सो फायनली घरी आणल्यात ह्या गोणी, फ्रेश वगैरे झाले आता जस्ट. आणि ह्या गोणी आणलेल्या आहेत. आणि हातांची हालत खराब झालेली आहे, हे बघा, लाईन उठलेले. सो आता काय मी ह्यांचं काम करणार नाही, मजूर कंटाळलेला आहे. सो किती गोणी आणलेले आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 गोणी झालेल्या आहेत. तर उद्याला बघू यांचं काय करायचं ते. सो आपण आलेलो आहोत आता सॅफ्रॉनच्या खोलीत. इथे आहे ही अशी सॅफ्रॉनची झाडं. ओके, त्यांना पण शिपाऊ वगैरे लागतं, एकदा शिपून घेतलं पाहिजे. आणि ते लावलेलं आपण स्ट्रॉबेरी 1 2 आणि ते एक आहे स्ट्रॉबेरी. हे सगळे सॅफ्रॉनचे बल्ब आहेत. आणि ही आहेत आपली झाडं, त्यांच्यासाठी आपण एवढे खटाटोप करतोय. हा टमाटरची झाडं आहेत, ही पण बरीचशी आहेत, 1 2 3 4 बरेच आहेत, नाही मोजत मी. ही आहे कोबी, जांभळी कोबी म्हणतात ना, ती आहे. हे वांग्याचे चलते, त्यांची हालत खराब होत चालली आहे, उद्याला काही करून लावताय प्रॉमिस यू. सो आणि ही आहेत काय आहे, मखमल आहे, पंढरपुरी मखमल आहे. आणि हे पण कसले तरी फ्लॉवरची झाड आहेत, ज्याने की मी आणल्यापासून यांना एक्सटेन्शन फुटलेले आहेत. हे बघा, हे बघा. आणि ते आहे फॉर बी, फणशी म्हणतात त्याला काही. आणि हा एक गाजर, गाजरकडनं काही अपेक्षा नाही आहे, गाजर येऊ वगैरे नको येऊ. फरस भी पण पकडली, सो क्यूट. हे जमलेलं आहे मजदूर, इथेच ब्लॉकचा पेंट करत नाही. सो काय रात्रीचे 12 वाजलेले आहेत, मित्रांनी बघूया. 12 वाजलेले आहेत आणि आम्ही पास्ता बनवतोय. पसारा बघू नका, कचरा वगैरे, पण हे वेजीस आहेत आणि पास्ता इथे बॉईल होत आहे. आणि घरातल्याला समजू दे नको, म्हणजे घरातला समजून द्यायचं नाही आहे. म्हणजे आमच्या घरातल्या जरा बायका आहेत, त्या खूप इश्यू करतात, म्हणजे काय मला जेवता येत नाही का पोटभर वगैरे. आणि मला खरंच भूक लागली आहे. सो मी, माझी बहीण आणि माझा काका, म्हणजे काका नाही का बनवत, पण आम्ही दोघी, मी आणि माझी बहीण, आम्ही दोघी पास्ता बनवतोय. पण आम्ही 3 माणसं खायला तयार झालेलो आहोत पास्ता. सो इकडे पास्ताला भाजी शिजवण्यासाठी सगळं काय, भाजी शिजवण्यासाठी चूल पेटवण्यात येते. सो आता पास्ता बनवूया, आपण नंतर बोलूया. ओके, तोपर्यंत मी पण वेजीस चॉप करून घेते. पास्ता सो मी आता आले चुलीजवळ पास्ता बनवायला.
लसूण वगैरे टाकून घेतलेलं आहे. बाकीचं पण सामान आणलं इकडे. व्हेजेस आणलं. व्हेजेस नॉनव्हेज असं मला कंपल्सरी नाही आहे. भाजी असेल जम खुश असते. प्रॉपर शिजून नाही घेत म्हणता येणार, पण हे सगळं जरासं नरम झालं पाहिजे. याचा स्मेल वगैरे मोडला पाहिजे. सो मीठ आणि मसाला आलेला पास्ता. आता मीठ टाकण्याची घ्या. याला म्हणतात माती खाणं. मॅन हे नाही झालं पाहिजे आता. चूल थोडी 2 वर्ष जुनी आहे. ओके, थोडीशी लाकडं खाली सारल्यावरती परत चालू झाली नाही. सॉरी, कुठली भाषा शिकली मी, परत पेटली. ह्याच्यामध्ये थोडंसं ब्रॉकली आणि मशरूम जर असते ना तर अजून मजा आली असती. पण जे नाही आहे जे नाही आहे ते आतून अफसोस करण्यापेक्षा जे आहे त्याच्यात समाधान मानावं. बोलते पण बघा का. सो मी कमी करते. बाई बस ग. दिसतच नाही. हो, आपली भाजी प्रॉपर शिजलेली आहे. स्वतः पण टाकणार आहे त्याच्यामध्ये पास्ता. टॉप झाला. त्यांच्या साईडला काढून ठेवूया. नंतर मी पास्ता मसाला आणलेत. एव्हरेस्टचे मसाले पण एक लागले पास्त्याचे. सो फोडून घेऊया. अरे भाई तू बस कर ग. ते पाणी टाकल्याशिवाय काही भिजणार नाही, कारण की ही माडाची लाकडं आहेत. लाकडं नाही म्हणतात ना, छावळ्या आहेत. तर मसाला आहे ना मोस्टली पाण्यात भिजून टाकावं, पण मी आता इथे नाही आहे. वायफाय गेट 1 फ्री आहे. माहिती असेल तर पाच घेतले असते. ओके, दोन टाकलेलं. सो पाणी टाकून ऑब्विसली ते कढईला नाचते मग काय करणार. आपला पास्ता तरी तयार आहे.
हे लगेच पेढे येतात. आणि असे जास्त मस्का मारायची गरज नाही लागत. मोबाईल पण पेढे घे. ओके. स्नो स्नो. सो हो, आपण थोडंसं पाणी टाकला आणि ॲक्च्युअल पाणी खूप जास्त झालं. म्हणजे सूप, त्यांना सुपी पास्ता खायचा असेल तर असं आपण खाऊ शकता, पण आम्हाला नको आहे. आम्हाला नॉर्मल पास्ता पाहिजे. हे कढी हळूहळू ना ह्याच्यात जाणार आहे. आमची चूल जुनी असल्यामुळे कढी आमची अशी गादा गादा हालत आहे. असं हलू पक्कडे पाया पडी तू. धर. सो पास्ता इज रेडी. तर झालं. सो एक पास्ता चुलीला राहू दे. सकाळी नाही तर सकाळची राहणार आहे. पाणी टाकलं परत बडबडतील ती लोक. चलो. पास्ता इज रेडी. सो पास्ता तयार झालेला आहे. सो आम्ही आता खाऊन घेतो. 12:30 वाजलेत. हा आहे याचा खाना आणि हा आहे आमचा खाना. काळा लागेल म्हणून कपडा ठेवलेला आहे. माझे हात काळे झालेलेच आहेत तसे पण. सो पास्ता आहे. तर तोंडाला पण काळा लागला. मस्त झालेलं आहे. तर तोंड आयब्रो काळे झाले. जर तोंडाला कुठे काळ लागला असेल माझी बहीण बोलते. सो बघून घ्या. तोंड काळं होतंच. आता चुलीवरती जेवण करा तेवढे हात काळे वाटलं पाहिजे ना. चुलीवरती मी पास्ता बनवला आहे. सो तोंडावरनं तरी ओळखू शकता मी बनवलं. सो पास्ता तयार झालेला आहे. सो आता मी खाऊन घेतो आणि मग व्लॉगचा पण इथेच करते. बाय बाय. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.